पारंपरिकरित्या गोष्टींना फॉलो करून एक चांगलं छोटेखानी लग्न. विवाह हा काही सोहळा नाही, ते संस्कार आहेत आणि ते संस्कारांसारखेच व्हायला पाहिजेत. सो हा आपल्या वयाच्या आसपास आपला पार्टनर असावा असं वाटलं होतं. ब्लॅक कॉफी मी याच्याशिवाय राहू शकते पाहिजे, मी माझ्या फोनशिवाय नाही राहू शकत आणि तू माझ्याशिवाय राहू शकत नाही असं मी लिहिलं. दात पांढरी डिश आहे. दात काय, दात दुखतात त्याने. मिश्री अगं स्वीट डिश आहे अप्रूव्ह. पहिला शब्द कशावर नाही, अंशुमन पैंजण प छमछम नाही काय चमचम चमचम. ग बस, तू का आधी किती किती वेळ लिहिलं. अपूर्वाचं उत्तर आहे हार घातल्यानंतर झालं लग्न आपलं, असं इन ब्रॅकेट लिहिलंय. आणि अंशुमनचं उत्तर आहे साखरपुडा. त्याच्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. इथे लोचा मुवमेंट झालेली आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लव गेम लोचाचा आजचा एपिसोड आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण पाडवा स्पेशल एपिसोड आहे आणि नवीन लग्न झालेलं जोडपं आज आपल्या सोबत आहे. स्वागत आहे तुम्हा दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये. बरं, सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तुलाही खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं, आजचा आपला शो हा स्पेशल असणार आहे, कारण पाडवा विशेष आहे आणि तुमचं नुकतंच लग्न झालं आहे. अपूर्वा, काय सांगशील? खरं तर तू खूप एक सस्पेन्स ठेवलेलास की कोण असणार आहे तुझा नवरा, आणि नंतर खूप दिवसांनी आम्ही रिव्हील केलंस. तू कसं ठरलंय, कुठे जुळलंय, हा सगळ्यात पहिला प्रश्न जो अर्थात तुला विचारला जाणारच. हो, म्हणजे सरप्राईज सगळ्यांना होतं तसं आम्हालाही सरप्राईजच होतं. कारण एकदम काय आपला आवडता सेंटेन्स आहे, चट मंगनी पट शादी, असंच झालं आमचं. चट मंगनी पट बिहा. हां, चट मंगनी पट बिहा. आम्ही ऑनलाईन भेटलो आणि भेटल्याच आमच्या पहिल्या भेटीतच आम्ही असं एक काहीतरी क्लिक झालं. अपेक्षित नव्हतं. आम्ही जनरल एका इंडस्ट्रीत काम करतो म्हणून भेटून घेऊयात वगैरे अशा अनुषंगाने मी त्याला भेटायला गेले आणि खूप गप्पा मारल्या. आम्ही एक 6 तास वगैरे एकत्र होतो आणि गप्पा मारत होतो. त्यानंतर त्याने मला घरी सोडल्यानंतरही आम्ही चॅट करत होतो एकमेकांची रात्रभर. जे आम्ही दोघांच्याही स्वभावाच्या विरुद्ध आहे. आम्ही फार चॅट करणारी माणसं नाही आहोत. त्यानंतर आम्हाला एक कळलं होतं की मला तू आवडतोस, तुला मी आवडते टाईप्स. पण लग्न या गोष्टीसाठी जरा जास्त प्रश्न येतात. जस्ट डेट करणं म्हटलं की कमी असतं, सोपं असतं, झोकून देता येतं. पण लग्न म्हणजे आयुष्यभराचा विषय म्हणून प्रॅक्टिकल मुद्दे माझ्या डोक्यात होते, त्याच्याही डोक्यात होते, पण मोस्टली माझ्या डोक्यात होते. मी खूप ओव्हरथिंक करणारी व्यक्ती आहे आणि मुळात मी जेव्हा विचार केला होता की मी लग्न करताना माझा पार्टनर कुठल्या क्षेत्रात असावा, तर तो या क्षेत्रातला नसावा असं तुझं म्हणणं होतं? माझं म्हणणं होतं. असं तिचं म्हणण्यापेक्षा तिची प्राथमिक अट ती होती असं म्हणायला हरकत नाही. या क्षेत्रातला नको. आणि टू कंटिन्यू काय घडलं, सो आम्ही भेटलो. आम्हाला एकमेकांबद्दल म्हणजे आकर्षण, किंवा पहिल्या भेटीत तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आकर्षित होतं, तसे आम्ही आकर्षित नाही झालो. आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि असं लक्षात आलं की आपण एकमेकांशी कशावरही कुठल्याही पद्धतीची इनिबिशन्स न ठेवता आपण बोलू शकतो. काही आपल्याला फिल्टर ठेवायची गरज नाही आहे. आणि मग त्यानंतर मी तिला विचारलं की आपण एकमेकांशी जरा अजून बोलूयात. आयदर आपलं लग्न होईल किंवा आपल्यात मैत्री होईल. मग आम्ही एक आठवडाभर एकमेकांशी खूप बोललो. खूप म्हणजे खूप बोललो. मी मुंबईत, ती पुण्यात, असं होतं. आणि त्या दरम्यान नेमकं असं झालं होतं की माझा मोबाईल खराब झाला होता. त्याच्यामुळे मी लॅपटॉपवर व्हॉट्सॲप वेबवरून तिच्याशी बोलत होतो. सो मी थोडे जास्त कष्ट घेत होतो, पण मला ते कष्ट घ्यायला मला काही अडचण नव्हती. सो असं खूप आमच्या चर्चा झाल्यानंतरच मला असं वाटत होतं की यार, हिच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट मला वाटते आहे, ती हीच आहे की मला हिच्याकडे एक्सप्रेस होता येतं. मला असं काय म्हणू आपण, आय डोंट हॅव टू प्रिटेंड टू बी समबडी. तुला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर मी बोलायचं नाही, असं काही मला वाटत नाही. मी तुझ्याशी बोलू शकतो, मला जे हवं आहे ते. त्यामुळे मग असं छान वाटलं की यार चला काहीतरी होईल. मग आठवडाभरानंतर ती मला असं म्हणाली की मला आणि माझ्या आईला आम्ही जी एक कल्पना केली आहे आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या तशा तुझ्या बाबतीत घडतील असं काही वाटत नाही. त्यामुळे आपल्यात मैत्रीच बरी असेल, बापरे. पण लग्न हा विचार नको करायला.
आणि तिने ज्या प्रकारे ते मला सांगितलं त्याच्यात क्लॅरिटी होती. आणि मला असं वाटतं की आयुष्यात क्लॅरिटी फार महत्त्वाची आहे, मग ती कशाही बाबतीत असेल. आणि मी म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही, गुड दॅट युअर क्लिअर. आणि असं तू काहीतरी म्हणजे इलॉजिकल आणि अजिबात पटणार नाही किंवा असमर्थनीय असेल असं काही तू कारण देत नाहीस, तर खूपच छान. मग आम्ही खूप छान मित्र झालो. म्हणजे मैत्र इतकं कमालीचं होतं की काही विचारता सोय नाही. मग त्या कालखंडात असं झालं की कधीही आम्ही एकमेकांशी, अरे आपण तर लग्नाच्या अनुषंगाने एकमेकांशी बोलत होतो, मग आता आपण परत तसं काही करायचं का किंवा विचार करूयात का, असं आम्ही काहीही एकमेकांशी बोललो नाही. ती मैत्री होती. पण काही काळानंतर संभाव काय म्हणू आपण, एक सिनेमा आयुष्यात आला. त्याची गाणी एक महत्त्वाचं कारण ठरलं. तर मग त्या दरम्यान असं झालं की आपल्याला आठवण येते एकमेकांची, आपल्याला काहीतरी वेगळं सांगावंसं वाटतंय. हे काही म्हणजे हे मैत्री असं सच काही नाही आहे. म्हणजे ते एकमेकांशी जे आम्ही त्या कालखंडात बोलत होतो, एकमेकांना फोन करायचो, शेअर करायचो, नॉट रेग्युलरली, पण पण मग असं कळायला लागलं की ही गोष्ट मला तुलाच सांगावीशी वाटते किंवा काहीतरी छान झालं. तो खूप सिनेमे बघतो, त्याचा खूप चांगला अभ्यास आहे सिनेमा, बिकॉज ही इज अ फिल्म मेकर. सो त्याला, आणि सिनेमा हा त्याचा खूप जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्याने काही छान बघितलं तर त्याला ते मला सांगावं असं वाटायचं, त्याला काही आवडलं तर ते मला सांगावं असं वाटायचं. सेम विथ मी काही घडलं, माझं नाटकाची तालीम सुरू होती, त्याच्यात काही घडलं चांगलं किंवा वाईट, तर मला ते त्याला सांगावं असं वाटायचं, बाकी कुठल्याच मित्रमैत्रिणीला न सांगता फक्त तुलाच. सो ती एक मैत्री कुठेतरी पुढे जाते हे आम्हाला कळायला लागलं, एकमेकांची खूप आठवण यायला लागली. सो असं झालं की ओके, करूयात का परत. मग मीच त्याला म्हणाले की आपण परत वळूयात का त्या दिवशी. म्हणजे तुझा पुढाकार होता यात. यावेळेला माझा पुढाकार होता, पहिल्यांदा त्याचा, मग दुसऱ्यांदा माझा. आणि मग तेव्हा असं झालं की ओके, कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण आपल्या फॅमिलीजला याच्यात आणलं पाहिजे, बिकॉज ऑफकोर्स लग्न हे त्याशिवाय होणं, कुटुंब या विषयाशिवाय होणं शक्यच नव्हतं. असं ठरलं की आपण आपल्या फॅमिलीजची भेट घालून देऊ. कट्टू लंचसाठी माझी फॅमिली, मी, माझी आई आणि माझा भाऊ अंशुमानच्या घरी गेलो. आणि त्या दिवशी अंशुमानने आमच्यासाठी खूप सुंदर जेवण बनवलं. बापरे. म्हणजे त्याने आणि त्याच्या आईने मिळून, पण त्याने खूप सुंदर छोले बनवले. तो उत्तम जेवण बनवतो. अरे वा. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. आम्हाला असं वाटलं की एक आईस ब्रेक होईल, कारण आमच्या फॅमिलीज खूप वेगळ्या आहेत, आमचं अपब्रिंगिंग खूप जास्त वेगळं आहे, त्यामुळे आम्हाला पण जरा अंदाज येत नव्हता की कसे रिॲक्ट करतील ते एकमेकांना भेटल्यावर. कल्चर खूप वेगळं आहे. पण मग ते लंच झालं, सगळे गप्पा मारत बसले आणि ते संध्याकाळ होईपर्यंत गप्पा मारत होते आणि खूप छान गप्पा झाल्या. कुठेतरी जसं आम्हाला आमच्या पहिल्या भेटीत वाटलं की आपण आधीही भेटलोय, तसंच आमच्या फॅमिलीजला पण झालं की ही आपली पहिली भेट नाहीच आहे, आपण आधी भेटलोय. पण तू आता म्हणलीस कल्चरमध्ये थोडासा डिफरन्स, पण तुम्ही दोघेही पुण्याचे आहात, राईट? नाही, तू सोलापूर. मी मूळ सोलापूरचा आहे, ती तशी मूळ नागपूरची आहे. अच्छा. तिचं काय म्हणू आपण, शिक्षण म्हणजे ती इंजिनियर आहे म्हणजे तिचं शिक्षण इंजिनिअरिंगचं, मी BA केलं सायकोलॉजीमध्ये. त्याच्यानंतर मी सिनेमात शिक्षण घेतलं. तिने वेगवेगळ्या शहरांमध्ये, कारण तिचे वडील चीफ इंजिनियर होते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जशी वडिलांची बदली व्हायची तशी त्या 12 गावचं पाणी पीत ती पुण्यात आली. सो आम्ही एकाच दरम्यान कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा करत होतो, पण कधीच असं झालं नाही की आम्ही एकमेकांना भेटलो. सो ज्या प्रकारे म्हणजे ज्या संगतीत ती होती किंवा ज्या गोष्टी तिला आवडतात त्या मला आवडत नाहीत, ज्या मला आवडतात त्या तिला आवडत नाहीत. सो असं आमच्यात काय म्हणू आपण, आवड निवड असं जर बघितलं तर खूपच वैविध्य आणि वेगवेगळं काहीतरी आहे. काही गोष्टी म्हणजे खूप गोष्टी तशा काही काय की ज्या तशा अर्थाने मॅचच होत नाहीत. पण मला असं वाटतं नेहमीच की इफ देर इज नो कॉन्ट्रास्ट इन अ पिक्चर देन इट्स नॉट अ पिक्चर. देर हॅज टू बी कॉन्ट्रास्ट इन इट. आता पण तुम्ही म्हणालात की तुम्ही ऑनलाईनच पहिल्यांदा भेटलात आणि नंतर त्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या, पण अर्थात तुझी अटच होती की तुला या क्षेत्रातला नवरा नको आहे. मग ते पुढे कसं कंटिन्यू झालं, कशी तू राजी झालीस की आता फायनली तुला ते, अर्थात तू म्हणालीस आता तुला वाटलं की आत्ता आपण पुढे मैत्रीच्या पुढे जायला हवं, पण मग ते कसं पुढे नेलंस? आता ती अट कुठेतरी मागे राहिली? मी तुला ऑनेस्टली सांगते, त्याने मला मेसेज केला, तर त्याने मला व्हॉट्सॲपवर मेसेज केला. तो म्हणाला की हाय, मी अंशुमन आणि आपण बोलू शकतो का? तर मला असं झालं की हो, मला अर्थात माहिती आहे अंशुमन जोशी कोण आहे.
तर म्हटलं हां बोलूयात. आणि मग तो म्हणाला की उद्या मी पुण्यात आहे, तू पुण्यात आहेस का, आपण भेटू शकतो का. आणि मला आय डोंट नो व्हाय, पण मी हो म्हणाले. सो मी जर तू असं खूप लोकांना विचारलं तर मी फार भेटणारी व्यक्ती नाही आहे. मी खूप आळशी आहे. मला माझ्या घरी बसायला खूप आवडतं. आय वुड रादर सिट एट होम अँड वॉच समथिंग ऑन माय फोन दॅन गो आउट, गेट रेडी आणि कोणाला तरी भेटा. याच्यात मला खूप त्रासदायक वाटतं मला. सो मी अशी फार पटकन कोणाला भेटत नाही. त्यात माझं पुण्यात घर जरा लांब असल्यामुळे अजूनच आळस होतो की यार तयार व्हा, इतकं लांब गाडी चालवत जा आणि कोणाला तरी भेटा. म्हणजे आम्हाला एकमेकांच्या घरी असता आम्हाला प्लॅन करावं लागतं की अरे की जायचं. आता अच्छा आपल्याला जावं लागणार आहे, खूप प्रवास आहे. सॉरी. सो पण फॉर सम रिझन त्याने जेव्हा मला विचारलं की आपण भेटूयात का, मी हो बोलले. आत्ता नाव व्हेन आय लुक बॅक मला माहित नाही की मी का हो बोलले, पण मी हो बोलले. यासाठी हो बोलले. सो आणि मी त्याला भेटायला जातानाही माझ्या डोक्यात होतं की हां ठीक आहे, आता आपण एकाच फील्डमध्ये आहोत, कधी ना कधी तोंडावर तोंड पडतं तर भेटून घेऊ. उगाच माज नको करायला की हे त्याला वाटेल की यार फिल्म मेकर आहे, कधीतरी काम पण देऊ शकतो. अरे सगळं ऐकलंय. सो कधीतरी उगाच त्याला असं होईल की यार एकदा भेटायला बोलवलं होतं हिने, माज केला. आणि डिसेंट पोरगा वाटला मला, असं काही छपरी नाही वाटलं. तर म्हटलं ओके भेटूयात असं म्हणून मी त्याला भेटायला गेले प्लेनली. की म्हणजे तसा कुठलाच हे माझ्या डोक्यात काही घडेल असं काहीतरी होऊ शकतं किंवा हा मुलगा छान, याला याच्याशी आपलं एक फ्युचर घडू शकतं, हा कुठलाच विचार माझ्या डोक्यात नव्हता. कट्टू मी त्याला भेटले, कट्टू 5-6 तास आम्ही गप्पा मारल्या. कट्टू पण किती वर्ष म्हणजे भेटल्यानंतर, अर्थात तुम्ही म्हणालात की मैत्री आधी झाली मग मैत्रीनंतर तुमचं ठरलं, बट किती वर्षांचं अफेअर किंवा आता जे काही तू नंतर खूप रिव्हील केलंस ह्याच्या आधी कोणालाच काही कल्पना नव्हती, याची भणकच लागून दिली नव्हती तुम्ही. सो किती वर्षांचं हे रिलेशन आहे? आम्हाला आता 2 महिने सिरियसली? सिरियसली. कारण की आमच्यात पहिले जे 7 दिवस होते त्याच्यात आम्ही म्हणजे मुळातच मनसुबाच हा होता की आता लग्न करायचं का नाही. कारण की अदरवाईज आपण एकमेकांना भेटतोय मग ते हवेत आहे, हे आम्हाला दोघांनाही करायचं नव्हतं. सो आम्ही खूप क्लिअर इंटेन्शनने भेटलो होतो की मला लग्न करायचं आहे, तुला करायचं आहे का. तिथे पूर्णविराम होता. कारण माझ्या अटी अशा आहेत, अटी म्हणण्यापेक्षा माझ्या अपेक्षा अशा आहेत, मला अशा पद्धतीचं आयुष्य हवं आहे, ते देणारा जोडीदार मी बघते आहे, तुला मी तो वाटत नाही, गुड. मग त्याच्यानंतर आमच्यात मैत्री होती, त्याच्यामध्ये दुसरी कुठलीच किलमिश नव्हती. मग जेव्हा हा विचार आला की अरे आपण लग्न हा विचार करूयात का किंवा पुढे जाऊयात का, मग आम्ही म्हणालो की आपण एक काम करत, आपले आई वडील यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. कारण लग्न हे काय फक्त 2 जीवांचं वगैरे पोएटिक छान आहे, काव्य म्हणून मजा येते, आपण वा वा वगैरे करू, नाही पण हे पण ते हॅव्हिंग सेड दॅट, सॉरी मी मला एक ॲड करायला आवडेल की हो लग्न करायचं. आणि तो जे म्हणाला की मी त्याला कुठेतरी म्हणाले की आपण थांबूयात आता ही प्रोसेस, इनिशियली वॉज नॉट बिकॉज की काही होतं, खूप प्रॅक्टिकल. एका पॉईंट नंतर आपण खूप लोकांना भेटल्यानंतर आयुष्यात आणि स्थळं बघितल्यानंतर तुम्हाला जरा क्लॅरिटी येत जाते की तुम्हाला काय हवं आणि काय नको. काय नको याची क्लॅरिटी जास्त एक्झॅक्टली. आणि ती खूपच इम्पॉर्टंट आहे. पण माणसाचा स्वभाव हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतो, मग बाकी सगळ्या गोष्टी गळून पडतात जेव्हा त्याचा स्वभाव चांगला असतो. सो ते कुठेतरी मला ते पहिल्याच भेटीत दिसलं होतं की ही व्यक्ती मला आवडतीये. आणि हो जर याचं काही पुढे घडलं तर छान होईल, पण ते इतकं इनिशियल होतं. आणि आपण एक जरा ताक पण फुंकून पितो एका पॉईंट नंतर, ते मी करत होते. पण किती स्थळं बघितली अपूर्व, आणि साधारणतः तुझ्या लग्नाची ही प्रोसेस कधीपासून सुरू आहे? कारण 5 वर्ष तर तू आई कुठे काय करत होते. त्याच्यामुळे इंटरनली इन माय फॅमिली ही प्रोसेस काही वर्ष सुरू आहे. ओके. बट बिकॉज मी काम करत होते, मी आई कुठे काय करते या प्रोसेसमध्ये खूप जास्त असल्यामुळे, आणि माझ्या डोक्यात नेहमीच होतं की जर लग्न करायचं तर एकमेकांना जरा छान जाणून घेऊ आणि श्युरिटी जेव्हा लग्नाला उभे राहू तेव्हा हा बाबा हाच आहे, तेव्हा दुसरं कुठलं डोक्यात विचार नको की यार थोडं थांबायला पाहिजे होतं का, अजून बघायला पाहिजे होतं का आजूबाजूला काय घडतंय, जगात किती माणसं आहेत वगैरे, हे असं कुठेच घडायला नको. किंवा आत्ता इथे आहोत आणि डोक्यात 4 गोष्टी वेगळ्याच चालू आहेत, हे होतं आपलं. आणि आत्ताच्या जगात तर हे एरवीच होतं. सो ते काहीच करायचं नव्हतं. त्यामुळे माझ्यात आणि माझ्या आईमध्ये ही चर्चा की आता लग्न केलं पाहिजे ही गेली काही वर्ष सुरू आहे. ओके. पण ऑन अँड ऑफ मी काही स्थळं बघत होते, पण असं कधीच पण ती स्थळं कधीच फिल्म फॅटर्निटीमधली नव्हती? नाही.
प्रॅक्टिकली स्पीकिंग नाही, कारण माझी फॅमिली आम्ही सगळेच इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आणि नोकरी याच्यातून येत असल्यामुळे मी इथे असणंच खूप मोठं सरप्राईज होतं सगळ्यांसाठी, किंवा मी अजूनही इथे आहे हा माझ्यासाठी सरप्राईज. मला असं झालं की हां, हे थोडंसं मजा येते, करून बघू आणि मग जाऊयात परत, बघू मग नोकरी करू, असं मला वाटलेलं. पण ते नाही झालं. एक खूप छान ब्रेक मला आई कुठे काय करते मध्ये मिळाला. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मी त्याच्या आधी थिएटर करत होते, नंतर एक मालिका केली आणि आई कुठे नंतर मग असं झालं की ओके, हे दिस इज समथिंग जे मी लाँग टर्म करू शकते, हा मला विश्वास मिळाला. त्यात तरी माझ्या डोक्यात आपल्या डोक्यात एक सेटल्ड असण्याची एक परिभाषा बनलेली आहे, जे ते कल्चर्ड आहे आपल्या डोक्यात, ते इतकं ठासून बसलं आहे की ते काढणं कठीण आहे. सो त्यामुळे नव्हतो या क्षेत्रातलं बघत आम्ही. आम्ही नाही, तू. आम्ही म्हणजे मी आणि पण तुझं फिक्स होतं अंशुमन, की म्हणजे आता अर्थात तुला जेव्हा तुम्ही ऑनलाईन तुला नाव दिसलं असेल, तुला रिसर्च करायची गरज पडलीच नसेल, कारण अर्थात अपूर्वा गोरे हे नाव कळल्यानंतर तुला पटकन क्लिक झालंच असेल. सो तुझी रिॲक्शन काय होती? तुला चालणार होती या फील्डमधली मुलगी, माझा का अचानक म्हणजे आलेलं म्हणून मग नाही नाही, असं काहीच नव्हतं. मला काय म्हणू आपण, माझी इच्छा वजा अपेक्षा एवढीच होती की जोडीदार असा हवा ज्याच्याबरोबर आपल्याला बोलता येईल, मन मोकळेपणानं बोलता येईल, छान गप्पा मारता येतील, आणि टू लिव्ह आणि टू सर्वाईव्ह ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जवळ जाणारे अर्थ तसे, पण वेगळं आहे. सो मी छान जगतोय, आय एम लिव्हिंग विथ यू, हा अनुभव मला यायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी आपण उभ्या करू शकतो, ही भावना उसनी कुणाकडनं आणता येत नाही, हे वाटलं पाहिजे. आणि का कोणास ठाऊक, मला जेव्हा तिची प्रोफाईल आम्ही बघत होतो, म्हणजे माझ्या आईचा पुढाकार यात जास्त होता, तेव्हा तिची प्रोफाईल बघितल्यानंतर असं वाटलं की यार यातला कुठलाही फोटो तिने काय म्हणू आपण असा लग्नासाठी म्हणून मुली कशा फोटो काढतात की नाही तसे काही काढलेले नाही आहेत, किंवा असं वाटलं आतून इंट्युटिव्हली असं वाटलं की आपण हिला भेटलं पाहिजे. म्हणून मी तिचा नंबर शोधून, म्हणजे माझ्याकडे तिचा नंबरही नव्हता, तर तिचा नंबर शोधून मी तिला मेसेज केला. मी त्या ॲपवरनं पण तिच्याशी नाही बोललो, कारण मला त्याच्या आधीची धास्ती अशी होती, कारण खूप लोकांनी म्हणजे खूप मुलींनी मला रिजेक्ट केलं राईट लेफ्ट सेंटर, कारण मुलींना ह्या क्षेत्रातला मुलं नको आहेत. आणि दुसरं काय म्हणू आपण, एक जनरलीच जी एक परिभाषा आहे किंवा परिकल्पना आहे की अशा पद्धतीचं आयुष्य बाबा देणारा तो मुलगा असावा, त्याच्यात मी कुठेच नाही बसलो किंवा बसत. बरं झालं ना, देअर लॉस माय गेन. त्यामुळे ते काही तसं घडलं नाही. सो मला इंट्युटिव्हली वाटलं की आपण हिला भेटलं पाहिजे. आणि त्याच्या आधी मी तिची सिरियल बघितलीच नव्हती, कारण आमच्याकडे टेलिव्हिजनच नाही 15-16 वर्ष. आम्ही टी व्ही जो आहे तो काय म्हणू आपण, एकत्र मॅच बघायची असेल तर, किंवा एकत्र काहीतरी बघायचं असेल तर, अदरवाईज आम्ही टी व्ही कधीच नाही बघितला. त्यामुळे आत्ताही आमच्याकडे ते खूप म्हणजे आहे, फक्त जुना आहे तो. आत्ताही असं काही टी व्ही बघत नाही. सो जेव्हा लग्न ठरलं आणि असं झालं, तेव्हा ती मला म्हणाली की अरे एक तरी एपिसोड बघ माझा. म्हणून मग आम्ही दोघांनी मिळून पहिला एपिसोड बघितला. आणि माझ्या कुटुंबात जे सगळे म्हणजे माझ्या आईकडचे किंवा वडिलांकडचे असे जे काही नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांनी हिची सिरियल बघितली आहे. ते सगळे हिचे काय म्हणू आपण खूप मोठे चाहते आहेत. तर त्या सगळ्यांना खूप अप्रूप होतं की अरे मी असं असं केलं, म्हणजे माझी होणारी बायको अपूर्व आहे. आणि त्यांची रिॲक्शन अशी होती की अरे यार तू एकही एपिसोड नाही बघितलास, लाज वाटली पाहिजे तुला, कशी काय ती हो म्हणाली तुला, असं मला म्हणजे मी हिची ओळख करून देताना तोंडावर मला खूप नातेवाईक म्हणाले. पण टू आन्सर क्वेश्चन, हो मला माहीत होतं आणि ते मला इंट्युटिव्ह. तर मग घरातल्यांनाही अर्थात तुला नाही सांगावं लागलं, पण अर्थात ह्याचा शाळा हा सिनेमा जो आहे तो इतका पॉप्युलर झालेला आणि तेव्हा जर हा फार लहान होता, त्याच्यामुळे बऱ्याच जसं केतकीच्या प्रेमात अनेक मुलं पडलेली शाळा हा सिनेमा बघितल्यानंतर, तसं ह्याच्यातही प्रेमात बऱ्याच मुली पडल्या. मला बऱ्याच जणींचे मेसेज आले की आमचं चाइल्डहुड क्रश तू चोरलंयस वगैरे वगैरे, असे बऱ्याच जणींनी माझ्यावर आक्षेप घेतले आणि चिडल्या खूप स्त्री वर्गातल्या स्त्रिया माझ्यावर.
ओके. पण आता अर्थात दोघं खूप छान सुखाचा संसार आहेच तुमचा आणि तुम्ही म्हणाला तसं की मैत्री आधी आणि त्याच्यानंतर हा डिसिजन आहे. पण आता लग्नानंतर अपूर्वा अर्थात आम्ही तुझे काही व्हिडिओज बघितले किंवा सोशल मीडियावर बघितले, छान तुम्ही एकत्र फॅमिली आहात, दोघांची ही जॉईंट फॅमिली आहे आणि असं त्याच्या फॅमिलीमध्ये ॲडजस्ट करताना आता काही गोष्टी कशा कराव्या लागतात, कशी ॲडजस्ट झालीस त्याच्या ह्याच्यात? ॲक्च्युली तर खूपच आमचं एक आठवडाच झाला आमच्या लग्नाला. त्यात मी 4 दिवस माहेरी होते बिकॉज मांडव परतणी वगैरे या सगळ्या गोष्टी. त्यात 2 दिवस मी नाटकाचे प्रयोग करत होते. पण त्याआधी पण मी त्याच्या घरी बरेचदा गेली आहे, म्हणजे लग्न प्लॅन करण्याचं प्रोसेस वगैरे. सो त्यामुळे त्या ऑनेस्टली स्पीकिंग त्या घरात मी अशी अरे बापरे आता आपलं सासर आहे आणि आपण अमुक गोष्ट अशी केली पाहिजे, हे असं कधीच झालं नाही मला. अंशुमनचे बाबा आणि अंशुमनची आई दोघांची मी छान गप्पा मारू शकते. माझा प्रयोग करून मी परवा घरी गेले तेव्हा ते दोघं माझ्यासोबत बसले, कसा झाला प्रयोग वगैरे आणि काय चाललं आता. कारण की त्यांना या क्षेत्राबद्दल खूप छान माहिती आहे. ते माझ्या सासूबाई स्वतः ॲक्टिंग करायच्या. माझे सासरे जर्नलिस्ट असल्यामुळे त्यांना खूप काही गोष्टी ऑलरेडी माहिती आहे आणि त्यांच्या फॅमिलीत बरेच लोक आपल्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत. सो त्यामुळे ती एक चर्चा खूप इझी फ्लोईंग होते. कुठेच अरे बापरे 10 वाजले आणि अजून ही आली नाही वगैरे, हे कुठेच नाही. सो माझ्या घरी जी अंडरस्टँडिंग आहे ती इथे असणारच आहे, मला माहीत होतं. तर सो फार सो गुड. वा. अर्थात पण अर्थात ते फील्ड छान असल्यामुळे आणि त्याच्या आईवडिलांना ऑलरेडी माहिती असल्यामुळे तुला खूप ॲडजस्ट होणं इझी गेलं असेल. बट अंशुमन, कसं हिच्या आईवडिलांना तुला फार मनवावं लागलं का जेव्हा तुम्ही अर्थात एकत्र जेव्हा दोन्ही फॅमिलीजना एकत्र आणलं तेव्हा हिच्या आईवडिलांना म्हणतो ना की मुलीवर इम्प्रेशन पाडण्याच्या आधी आईवडिलांना थोडं कन्व्हिन्स केलं तर जास्त इझी जातं आपल्याला. सो तसा काही प्रकार तुला करावा लागला का? कन्व्हिन्स म्हणजे एकाच बाबतीत काय म्हणू आपण, फॉर अ लॅक ऑफ अ बेटर वर्ड, एक अशी हिचकी होती की अरे तुम्ही दोघे एकाच क्षेत्रातले आहात. सो तेवढीच एक गोष्ट तिच्या प्रत्येक आईला पेरेंट्सला असं वाटतं की यार तुम्ही लग्न केल्यानंतर एक तुमचं जरा स्मूथली आयुष्य जावं. प्रत्येक फॅमिलीला हे वाटतं आणि त्याच्याही घरच्यांना माझ्याही घरच्यांना असं वाटत होतं की कुठेतरी यांचं भविष्य स्मूथली जावं आफ्टर गेटिंग मॅरिड. तर तोच एक प्रश्न असतो प्रत्येक आईच्या मनात किंवा भावाच्या मनात. सो तो होता. पण त्या सगळ्यात माझं असं म्हणणं होतं की तुम्ही एकदा सगळ्यांची भेट झाली ना, सो ते एक इन्स्टिंक्टिव्हली वाटत होतं की अंशुमान भेटला की सगळं छान होणार आहे. सो मी भेटल्यानंतर माझी आणि माझ्या सासूबाईंची काय छान गट्टी झाली आणि जेव्हा त्या माझ्या हातचं त्याने खाल्लं तेव्हा त्यांना असं झालं की यार मुलगा चांगला तर जेवण स्वयंपाक तर चांगला बनवतो. आता त्याची जास्त काळजी करते. आता मगाशी फोन आला, अंशू जेवला का, अंशू बरा आहे ना वगैरे, हे तोच जास्त आवडतो माझ्या आईला आता. सो लग्न ठरल्यानंतरचं एक हे असतं म्हणजे आपण कसं लग्न करावं. सेलिब्रिटींचं लग्न म्हटल्यानंतर हल्ली एक सोकॉल्ड असं झालं की एक ते डेस्टिनेशन वेडिंग असतं, कमी लोकांना बोलवायचं असं असतं. त्याच्यात फिल्म फॅटर्निटीमध्ये काही जणांना बोलवलं तर काही जण रुसतात असंही असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. कसं प्लॅनिंग केलं वेडिंगचं अर्थात तुम्ही दोघांनी? आम्हाला माहित होतं की मंगल कार्यालयात नको करायला. म्हणजे सगळे करतात म्हणून असं नाही, पण काय म्हणू आपण, एक वेगळा अनुभव, एक आपल्याला लक्षात राहणारा अनुभव तो असावा आणि ज्याची छान आठवण असेल असा अनुभव असावा. म्हणून मग मंगल कार्यालय नको असा आम्ही विचार केला आणि तो निर्णय पथ्यावर पडला. कारण मंगल कार्यालय अवेलेबलच नव्हती, कारण कमी मुहूर्त आहे यावर्षी. मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे मग कुठे करायचा असा एक विचार आला. मग आम्ही काय म्हणजे या क्षेत्रातले असल्यामुळे असं वाटलं की जिथे छान दिसेल लग्न आपलं आणि जिथे आपल्याला निसर्ग पण आपल्या लग्नाचा एक भाग आहे असं जिथे आपल्याला वाटेल, जिथे आपल्याला आकाश दिसेल, पाणी दिसेल किंवा आपण ह्याच निसर्गाचा भाग आहोत असं वाटेल असं ठिकाण आपण शोधूया. मग आम्ही खूप चर्चा केली कुठे असावं काय असावं, कारण त्याच्यानुसार बाकी सगळं ठरणार होतं. सो मग तिला इंट्युटिव्हली असं वाटलं की आपण झपूर्जात लग्न करूया का. सो पुण्यात झपूर्जा नावाचे एक खूप छान आर्ट म्युझियम आहे आणि तिथे म्हणजे एक 1800 पासूनची जुनी भांडी आणि असं सगळं गाडगिळांनी ठेवलेलं आहे. सो त्यांनी त्यांचा वारसा जपून ठेवला आहे आणि आम्हाला दोघांनाही आर्ट हा विषय खूप जवळचा असल्यामुळे मग आपलं लग्न जर अशाच ठिकाणी घडत असेल तर ते आपल्या व्यक्तिमत्वाशी कुठेतरी जोडलं जाणारं आहे. तर मग तिथे करूया का जिथे लग्न काही होत नाहीत. मग आम्ही थोडं त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनीही काय म्हणू आपण
फार आढेवेढे न घेता ते कन्व्हिन्स झाले. त्यांचा फक्त मुद्दा एवढाच होता की हे काही मंगल कार्यालय नाही, त्यामुळे इथे तुम्ही अशा गोष्टी करू नका जे इथल्या डेकोरमला त्याच्यामुळे अडचण होईल. सो मग ती जेव्हा जागा ठरली तेव्हा मग आमच्यात सुरू झालं की काय कसं केलं पाहिजे. सो मला काय म्हणू आपण, जेवढा व्यासंग तिचा आहे, कपडे, स्किन केअर किंवा अमुक तमुक या माझ्या गोष्टी, स्किन केअरवरच स्किन केअर चांगलं आहे अर्थ. जसं म्हणजे मला म्हणायचं हे आहे की तिचा जो अदरवाईजच्या गोष्टीतला जो व्यासंग आहे तेवढा काही माझा व्यासंग नाही. पण आम्ही हेच डिस्कस करत होतो की त्या क्षणी आपण कशात कम्फर्टेबल असू आणि तो क्षण आपल्याला परत जेव्हा आपण आठवू, नॉस्टॅल्जिक होऊ, जरा स्मरणरंजन करू की यार त्यावेळेस काय झालं होतं, तेव्हा हे नको करायला की अरे यार ती धोतर काचत होतं किंवा साडी अशी होती, हे असं होतं, ते तसं होतं. आपल्याला त्याची मजा आली पाहिजे. जेवताच नाही आलं आपल्याच लग्नात वगैरे असं नको व्हायला. त्याच्यामुळे खूप फंक्शन्स ठेवून हे संगीत वगैरे करायचं, जे खूप सोशल प्रेशर झालं आजकाल की लग्नात संगीत असलंच पाहिजे वगैरे, किंवा नवरा मुलगा वरातीत आला पाहिजे, आलाच पाहिजे वगैरे, घोडा काय घोडी जे काय असतं ते असलं पाहिजे, असलीच पाहिजे, असं झालंच पाहिजे. हे न करता पारंपरिकरित्या गोष्टींना फॉलो करून एक चांगलं छोटेखानी लग्न जे तिथे प्रेझेंट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विटनेस करून एन्जॉय करता येईल असं करूयात, हे आमचं ठरलं. छोटेखानी करायचं हे आमचं खूप आधीपासूनच ठरलं होतं, कारण की याचं आणि माझं दोघांचं अलाइनमेंट त्या बाबतीत होतं की त्या लग्नात त्या क्षणी जितकी माणसं आहेत ती तिथे आपल्याला आशीर्वाद द्यायला आली आहेत. फक्त बोलवलंय म्हणून चला जाऊ, एक पाकिट देऊ आणि जेवून घेऊ यासाठी नाही आलेली आहेत. सो तिथे प्रेझेंट असलेली प्रत्येक व्यक्ती ही आमच्या प्रेमाचीच व्यक्ती होती. आयदर ती फॅमिली होती किंवा फ्रेंड्स हू आर फॅमिली, अशीच माणसं आपल्या लग्नात असावी हा विचार खूप आधीच ठरला होता. आम्हाला असं वाटलं आणि वाटतं की विवाह हा काही सोहळा नाही, ते संस्कार आहेत आणि ते संस्कारांसारखेच व्हायला पाहिजेत. आणि आपण या क्षेत्रात आहोत जिथे आपण काय म्हणू, आपण गोष्ट दाखवली तर ती विकली जाते आणि जे बरोबरच आहे, पण ते आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यात पण करायला पाहिजे अशी काही अपरिहार्यता नाही. संस्कार संस्कारांसारखेच असू देत आणि मग त्याच लोकांकडून ते व्हायला हवेत ज्या संस्कारांमुळे काय म्हणू आपण आपल्याला छान वाटेल आणि आपण ते संस्कार घेतले किंवा आपण त्याच्यात सहभागी आहोत असं वाटेल. नाहीतर आपण खूप लोकांना बोलवतो, ते आनंदाने येतात. म्हणजे असा माझं अजिबात म्हणणं नाही की लोक फक्त जेवायला येतात किंवा काय, पण त्यांना आपण बोलवलं आहे तर त्यांचं यथोचित सन्मान पण आपण केला पाहिजे. तर मग त्या सगळ्या गदारोळामध्ये हा आला तो गेला आपल्याला कळलंच नाही असं काही आपण नको करायला. म्हणून मग आम्ही म्हणजे हे आम्ही केलं. पण सगळ्याच अभिनेत्री ज्या असतात त्या लग्नाचा लुक हा त्यांचा काहीतरी युनिक असावा असा प्रत्येकाचं परसेप्शन असतं की माझा लुक छानपणे प्रेक्षकांसमोर किंवा माझ्या चाहत्यांसमोर आला पाहिजे किंवा माझा एक वेगळा लुक दिसला पाहिजे, सिमिलर कुठल्या अभिनेत्रीसारखा माझा लुक नको. हे खूप असतं. आता तुलाही माहिती असेल अपूर्वा, तुझा काय डिसाईड झालं? आणि बाबा तू खूप पारंपरिक लुकमध्ये आम्हाला पाहायला मिळालीस, म्हणजे दागिन्यांच्या बाबतीतही असं मी ते पाहिलं की खूप पारंपरिक लुक तू फॉलो केलास. हो, मी खूपच नाही या गोष्टीचा विचार केला की हे खूप ट्रेंड झालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. पण हो, कुठेतरी लग्न एकदाच होतं आणि आपण खूप वर्ष, मुलींसाठी स्पेशली तुलाही माहिती की आपण स्वप्न पाहिलेली असतात. सो मला पहिला प्रश्न विचारण्यात आला की आपण पेस्टल रंग करू. म्हटलं नाही, शादी में शादी के रंग, चट्ट्याक रंग असले, लग्नात लग्नाचे रंग असावे, हा माझं ते व्हिज्युअलायझेशन होतं जे खरं उतरलं. आणि मला आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ व्हेरी टिपिकल महाराष्ट्रीयन ब्राईड. जे मी इन्व्हिजन केलं होतं ते कुठेतरी घडलं. आणि कारण आम्ही खूप पारंपरिकरित्या सगळ्या गोष्टी पाळण्याचा जितकं शक्य होईल आत्ताच्या सेटअपमध्ये प्रयत्न केला. सो लुक्स पण तसेच, म्हणजे याच्यात की हे चालेल फक्त, हे लोकांना आवडेल आणि हे खूप वेगळं केलं पाहिजे असं न करता आपल्याला काय आवडतंय, आपण किती कम्फर्टेबल आहोत, ही साडी सुंदर आहे पण ही कम्फर्टेबल पण आहे का, कारण आपल्याला विधींना बसायचं आहे, कशा प्रकारचं फॅब्रिक आपल्याला आवडतं, या छोट्या छोट्या गोष्टी आपण मुली जास्त विचार करतो या गोष्टींचा. सो ते करत करत कुठेतरी मग मी आणि निधी आम्ही माझ्या लग्नाची चर्चा अंशुमान माझ्या आयुष्यात येण्याच्या आधीपासून करतोय.
दोघी त्यांचं सगळं ठरलं होतं, फक्त नवरा मुलगा नव्हता. फक्त नवरा मुलगा नव्हता. लग्नात काय करायचं हे सगळं ठरलं होतं. नवरा मुलगा येतच मग ते सगळं एक्झिक्यूट झालं. पण तुझ्या हिने जसं लुक केलं तसं तुमचं डिसाईड तर झालं असेल, तूही तिला काहीतरी सजेशन दिले असतील हो, किंवा तुझ्या आमची लुक बाबतही तसं- तू सजेशन हो. घेतले असतील. नाही, आमचं ठरलं फार पटकन आणि सोपं यासाठी झालं कारण आम्हाला दोघांनाही आपल्या परंपरेबद्दल खूप म्हणजे मनापासून बेंबीच्या देठापासून आदर आहे आणि अभिमान आहे. आणि कोण काय करतं हा विचार आम्ही बिलकुल नाही केला. म्हणजे मी तर बिलकुलच नाही केला. मला असं वाटलं की म्हणजे लग्न एकदाच करायचं हेच होतं. सो त्याच्यात आपण बघूयात ना परंपरागत लग्न करून काय वाटतं. मला खूप मजा आली आणि मला असं अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या परंपरेत जी मजा आहे ती दुसऱ्या कुठल्याही परंपरेत नाही. शेवटी आपली परंपरा ती आपली परंपरा. सो ते करायचं होतं आणि ते केलं आणि मजा आली. आणि धोतर नेसणं ह्याच्यासारखं धोतर लुंगी ह्याच्यात जी मजा आहे ती आई शपथ सांगतो दुसऱ्या तर कशातही स्वतःला नाही. उत्तम धोतर नेसता येतं. ओके, म्हणजे लुक बाबत तुला फार त्याला कन्व्हिन्स करावं लागलं नाहीच किंवा मुलं फार हो, कारण मी असं काही फार आम्ही आउट ऑफ द कम्फर्ट झोन जाऊन की काहीतरी वेगळंच करायचं म्हणून फारच काहीतरी अनकम्फर्टेबल केलं जस्ट टू हॅव सम व्हिज्युअल इफेक्ट असं काही केलंच नाही. सो फक्त ते होतं की हा एक जरा सिंक्रोनिसिटी असली पाहिजे कसे दिसतोय त्याच्यात. या पलीकडे फार काही वेगळं आणि फॉर्च्युनेटली आम्हाला माणसं पण अशी भेटली ज्यांनी आम्हाला आमच्या आउटफिटसाठी मदत केली किंवा डिझाईन केलं किंवा व्हॉटएव्हर स्टायलिंग केलं. त्यांचं विजन आमच्यासोबत अलाईन झालं होतं. त्यांना कळत होतं की आम्हाला कशा प्रकारचं हवं आहे. आमच्यासाठी माझ्यासाठी आणि अंजुमनसाठी पहिली गोष्ट नेहमीच कम्फर्ट असते. सो ते रिस्पेक्ट करणारी माणसं आम्हाला भेटली. सो ते छान. आता ते दागिने तुला आवडले तर चंद्रकलाम नावाची जो एक ब्रँड आहे ज्यांचे दागिने तिने बरेच घातले वापरले तर त्या एकूण एक दागिना बघायला आम्हाला 9 तास लागले आणि 9 तास मी तिथे होतो. बापरे. 9 तास नाही रे. 9 तास लागले. आपण 3 वाजता गेलो होतो. आपण 11 आपल्याला 11 वाजले होते. 11 नाही रे. आपल्याला 11 कळत वाजले नाही होते. शॉपिंग करताना त्यांना त्यांनी जास्त वेळ म्हणजे आपण किर्र अंधारामध्ये घरी गेलो होतो हे मला प्रिसाइजली आठवतंय. ठीक आहे, आपण गेलो हो, माझी तक्रारच नाही मुळात. मला म्हणायचं हे आहे की जेव्हा तिथे गेलो तेव्हा त्यांनी जो जो साज करायचा असतो एखाद्या काय नवरीने तो साज का करायचा असतो कसं करायचा असतो असं ह्यानुसार सगळे दागिने दिले. आणि मग ते म्हणजे कम्फर्ट हा एक भाग होता पण यातला कुठलाही अरे यार हे बरं दिसतंय चला हे घालून बघूया असा दागिना तिने घातला नाही. मला मजा यासाठी आली कारण मला त्या सगळं समजून सांगत होत्या की हे का घालतात हे का घालत नाहीत वगैरे वगैरे. सो मला त्याच्यामुळे मजा आली. आफ्टर अ पॉईंट मला जरा कंटाळा आला कारण की म्हणजे एवढे दागिने बरं त्या दुकानातले सगळे दागिने ह्यांनी घातलेत का काय असं संभव वाटत होतं मला. पण खूप म्हणजे नंतर जेव्हा ते दिसलं तेव्हा मला असं झालं की वर्थ इट आहे हे. सो मी माझ्या आयुष्यात बदल हा झाला साड्या खरेदी ह्याच्यामध्ये. माझ्या आईने काही तिच्या मुलाच्या लग्नात अशा साड्या असाव्यात म्हणून काही घेतल्या होत्या मग काही तिला घ्यायच्या होत्या मग त्या साडी खरेदीत माझा काय सहभाग होता. त्याच्यानंतर दागिने खरेदीमध्ये माझा सहभाग होता. काही मला माहीत नव्हतं ते मला नव्याने कळलं. पण तो असा खूप छान इन्वॉल्ड असून त्याने ते केलं. हां. सो तिने मराठीत छान शब्द आहे ना साज शृंगार करणे तर तिने बरोबर यथोचित लग्नातला साज शृंगार केला त्यामुळे मजा आली. लुकविषयी तर झालंच कारण हा खूप ट्रेंड असतो अर्थात सेलिब्रिटीसाठी. पण तुम्ही म्हणालात की तुम्ही फार मोजक्या लोकांना जवळच्या माणसांना तुमच्या लग्नासाठी इन्व्हाइट केलेलं. आता लग्नाला काहीच दिवस झालेत अपूर्वा, पण असं काही जणांना की आता सगळ्या जेवढे तुमचे फिल्म इंडस्ट्रीतले मित्रमैत्रिणी असतील तुम्हा दोघांचेही त्यांना एक काहीतरी भेटायचं असतं तुम्हाला. सो तुम्ही असं रिसेप्शन वगैरे असं काही प्लॅन केलेलं आहे? ऑफकोर्स. असं म्हणजे लग्न संस्कार जसं तू म्हणाला त्याच्यामध्ये परिवाराचा खूप मोठा भाग असतो. त्याच्यामुळे आमचे सगळे नातेवाईक आप्तेष्ट लग्नात होते आणि मग आम्ही एक प्रॉपर वेडिंग रिसेप्शन होस्ट केलं ज्याच्यामध्ये आपल्या इंडस्ट्रीतली सगळी कारण लग्नाच्या सगळ्या
केऑसमध्ये बरेचदा भेटता नाही येत गं कोणाला तरी. एखादा आपला सिनियर, फॉर एक्झाम्पल मिलिंद सर आले होते आमच्या वेडिंग रिसेप्शनला. सो जर लग्नात ते आम्हाला भेटताच नसतं आलं, बोलता नसतं आलं त्यांच्याशी. सो रिसेप्शनमध्ये वी मेड शुअर की जितकी माणसं आली होती सगळ्यांशी आम्ही छान गप्पा मारू शकू आणि सगळ्यांशी आम्हाला बोलता येईल, सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला शांतपणे घेता येते. सो ऑफकोर्स ते वेडिंग रिसेप्शन वॉज देअर. ओके, पण अंशुमनला पहिले रिव्हील न करण्याचा डिसिजन कोणाचा होता, अपूर्वाचा की अंशु? अगं खूपच स्पॉन्टेनियस घडलं ते सगळं. ॲक्च्युली आमचा प्लॅन जो होता तो होता की आम्ही हे खूप ठरलं होतं की जेव्हा रिव्हील करू की आम्ही लग्न करतो ते सगळं फॅमिलीसोबत होईल. हे आमचं खूप आधीच ठरलं होतं की जो तो फोटो पडेल तो पूर्ण फॅमिलीचाच पडेल. जो पडला जिथे अंशुमन आणि सगळी आमची फॅमिलीच दिसली एकत्र, तो दिसत नाही आहे असे फोटोज खूप इम्प्रॉम्प्टू काढले गेले की हा चल काढूयात. ते फोटोशूट असं फोटोशूट करूया असं अजिबातच प्लॅन नव्हतं. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसमध्ये व्याही भोजन हा एक टप्पा असतो. तेव्हा आपण एक काही फोटोज काढूयात का एकत्र, असा प्लॅन झाला. सो आम्ही छान पुरणपोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर, माझाच मित्र आहे ज्याने आमच्या लग्नाची पण फोटोग्राफी त्यानेच केली, रोहनने. सो ही केम, मग आम्ही छान गप्पा मारल्या सगळ्यांनी बसून आणि काही फोटोज काढले. त्यात जनरल काहीतरी घडत असताना तो तिकडे बघत होता आणि मग रोहन आणि माझं असं झालं की आपण काही काढून ठेवू तसे फोटोज, बघू वापरायचे असतील तर वापरू, नाही तर नाही. पण ते खूपच त्याला एक हां, किंवा त्याला एक अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स आला जो आम्हाला अजिबातच अपेक्षित नव्हता की इतका छान रिस्पॉन्स आणि इतकं चांगलं वेलकमिंग लोक मी लग्न करते या गोष्टीला रिस्पॉन्ड करतील. आणि आफ्टर हे रिव्हील झालं की मी आणि अंशुमान लग्न करतोय, त्याला पण लोकांनी खूप प्रेमाने आपलंसं केलं. सो खूपच छान. वा. पण आता लग्नानंतर बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. तू म्हणालीस की त्याच्या घरातले बरेच सपोर्टिव्ह आहेत. अपूर्वा, आता तर तुझं नाटक सुरू आहे, आता पुन्हा मालिका वगैरे करणार आहात तुम्ही. पुढचं आयुष्य कसं, कारण तुम्ही म्हणालात तसं की जेव्हा आपल्याला या फील्डमधली व्यक्ती नको असते त्याचं एक रिझन असं असतं की आपल्याला श्युअरिटी नसते, की आपला इन्कमच्या बाबतीत आपण म्हणतो की आपल्याला सेटल पर्सन लागतो. सो ह्या दोघांनी गोष्टी खूप याबाबत विचार केलेला आहे का? आणि आता लग्नानंतर ते जास्त कठीण होतं, कारण आत्ता आपण आपल्या आईवडिलांसोबत नसतो, आता दोघांचा संसार आपल्याला एकमेकांनाही हँडल करायचं असतं. सो त्या गोष्टींबाबत काही विचार केला आहे? हो, पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात, तर ते खरंच आहे. अर्थात असे प्रश्न, अशी ही काळजी कधी कधी आमच्यातही असते. पण अंशुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर ती काळजी कमी झाली आहे. काय याचं कारण सांगते, कारण की तो प्रचंड मेहनती आहे. आमचं लग्न झालं त्याच्यात तो कम्प्लिटली तिथे होता. बट ते झाल्यानंतर मला माहिती आहे की त्याने पटकन कामाकडे कशी धाव घेतली आणि इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग टू मी. मी थोडीशी एक रेस्ट घेणारी जास्त व्यक्ती आहे की हां आता मी आता थकले, आता मला जरा छोटासा ब्रेक हवा आहे. सातत्याने आपल्या कामासाठी असलेलं पॅशन हे मी माझ्या पार्टनरमध्ये एव्हरी डे एव्हरी मोमेंट बघते. बट ॲट द सेम टाईम एक फॅमिली, एक लग्न, या गोष्टी बॅलन्स करून आपल्या कामासाठी असलेलं त्याचं पॅशन मी बघते. इतकं प्रेम असताना कामावर, काम तुमच्यावर प्रेम करेलच. सो तो विश्वास मला अंशुमान माझ्या आयुष्यात आल्यानंतर आला. जी अढी होती की नको या फील्डमधला नवरा, पण आता ते कमी त्यामुळेच झालं कारण की आय कॅन सी अ पर्सन जो त्याच्या कामावर इतकं प्रेम करतो आणि इतक्या तन्मयतेने आणि डेडिकेशनने तो ते सगळं करतो. तो सब अच्छा ही होगा यार. अर्थात. पण अंशुमन, शाळानंतर खरं तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आता तू नवीन पुन्हा कुठे मध्ये दिसला नाहीस, तर तो थोडासा गॅप. हो, पण अर्थात म्हणतात ना की जसं शाळामुळे तू जेवढा हायलाईट झालास ना, अर्थात तू कामं करतच असशील, तुझं लेखन आहे, तुझं फिल्म मेकिंगची कामं आहेत, बट जसं शाळामुळे तुला हायलाईट व्हायला मिळालं तसं एखादं काम तुझ्यासमोर आलं नाही का? तू त्या शोधात होतास पण तुला तसं मिळालं? मी त्या शोधात होतोच. माझी गंमत अशी झाली की शाळा मी केला तेव्हा मी 10वीत होतो, वयवर्ष 14. मला आणि सिनेमा रिलीज 2 वर्षांनी झाला. म्हणजे आमच्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं 30 सप्टेंबर 2010, संपलं 31 ऑक्टोबर 2010. त्यानंतर माझी 10वीची परीक्षा वगैरे सगळं झालं आणि सिनेमा 2022 जानेवारीला रिलीज झाला. जसा मी सिनेमामध्ये दिसलो आहे तसा मी सिनेमा रिलीज झाल्यानंतर दिसतच नव्हतो. सो तो जेव्हा खूप हिट झाला तेव्हा असं झालं की अरे यार त्या मुलाला बोलवा, मी शेजारी उभा आहे आणि लोकांना कळलंच नाही की अरे हा तोच आहे.
मग त्याच्यानंतर माझे 18 सिनेमेमध्ये मला घेतलं, पण काही कारणास्तव ते 18 सिनेमे काही आले नाहीत. मग मला असं लक्षात आलं की हे फारच परस्परावलंबी आहे, आपण अजून काहीतरी वेगळं करून पाहिलं पाहिजे. म्हणून मी खूप नाटक केलं. नाटक करत असताना मला कळलं की माझा पिंड सिनेमाच आहे. मग मला स्वतःची गोष्ट सांगायला आवडते. मला माझी काय म्हणू आपण, फक्त लिहायला नाही आवडत, पण मला ते डिरेक्टही करायला आवडते. मग मी असं सगळं करून बघितलं आणि ह्या दरम्यान मी 16 सिनेमे केले. एक ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आहे की प्रत्येक सिनेमात मी वेगळा दिसतो. त्यामुळे ह्या सिनेमात मी होतो ते तुला बघितल्यानंतर तुला असं वाटेल की अरे अरे हाच आहे, अरे बापरे हा किती वेगळा दिसतोय. सो असा मी प्रत्येक सिनेमात मी वाटत नाही, मी खूप वेगळा वाटतो. म्हणजे आत्ता माझ्या मित्रांनी जेव्हा मी लग्नाचे फोटो बाहेर आले तेव्हा त्याने मला शिव्या द्यायला फोन केला आणि त्यांचं पहिलं वाक्य हे होतं की अरे तू सांगितलं नाहीस ते ठीक आहे, पण असा तू कधी दिसायला लागलास, असा तू दिसत नाहीस, तू मेकअप केला होतास का. म्हटलं अरे दाढी कुठून चिटकू मेकअप करून. तो म्हणला तू खूपच वेगळा दिसतोयस रे. त्यामुळे काय म्हणू आपण, मी काम करतोय आणि माझा आता व्यासंग म्हण किंवा कल म्हण किंवा ओढा म्हण, मला माझी गोष्ट सांगायला आवडतंय आणि असं वाटतंय की आपण आपली गोष्ट सांगायला पाहिजे. अभिनय करायचा नाही अशातला काही भाग नाही, सगळंच करायचं आहे इन अ वे. पण आत्ता माझं प्राधान्य स्वतःचा सिनेमा, स्वतःचं नाटक करण्यात आहे. पण तुमच्या दोघांमध्ये किती वर्षाचा गॅप आहे? 0. 1 दिवसाचा गॅप आहे. मी मोठी आहे त्याच्यापेक्षा 1 दिवस. 1 दिवस. एक्झॅक्ट 1 दिवस. कारण आपण म्हणतो ना की आता तुझं वय लहानच वाटतं अपूर्वा, पण आपण जेव्हा असं विचार करतो की आपल्याच ह्याचा हवा किंवा जास्त फरक नको, 1-2 वर्षाचा फरक हवा. पण आता अंशुमनशी बोलल्यानंतर तुला एक क्लॅरिटी आली की हा जेनझी टाईप नाही आहे, ह्याला थोडंसं एक वेगळं, अर्थात तो फिल्म मेकिंग ह्या क्षेत्रातला असल्यामुळे त्याचे विचार वेगळे आहेत, त्याच्या शब्दांचं, त्याच्या मराठी भाषेवरची पकड खूप सुंदर आहे. सो हे तुला हा एक प्लस पॉईंट होता तुझ्यासाठी की हाही एक स्वभाव वैशिष्ट्य तुला त्याच्याशी लग्न करताना जाणवलं? प्लस पॉईंटच आहे ऑफकोर्स. तो माझा चलता फिरता मराठी इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी वाटते मला. डिक्शनरी, इन्सायक्लोपीडिया, एव्हरीथिंग. माय गो टू गुगल आहे तो. मला कशाबद्दलही कुठल्याही बाबतीतला प्रश्न असेल तर अंशुमन इज माय पर्सन ऑफकोर्स. पण हा वयाचा मी फार असा कधी की एवढाच वयाचं अंतर असावं असा मी फार विचार नाही केला. फक्त हा कुठेतरी हे माहीत होतं की खूप जेव्हा अंतर असतं तेव्हा एक विचार करण्याची पद्धत बदलत असते ग थोडी थोडी जनरेशन नंतर. सो हा आपल्या वयाच्या आसपास आपला पार्टनर असावा असं वाटलं होतं. पण हा आम्ही आसपास म्हणजे आम्ही अगदीच शेजारी जाऊन. ओके, लव्ह हे सेगमेंट आपलं झालेलं आहे आणि आता आपण बरीच लव्ह स्टोरी यांच्याकडनं जाणून घेतली आहे. आता गेम आपल्याला यांच्यासोबत एक खेळायचा आहे. गेम सेगमेंट आपण सुरू करतोय. अर्थात मी तुम्हाला या गेम सेगमेंटमध्ये देणार आहेत काही पदार्थांचे फोटो जे तुम्ही एकमेकाला इनॅक्ट करून दाखवायचे आहेत. मी तुम्हाला एक पेपर देईन, तो तुम्ही कॅमेराला दाखवायचा आहे आणि नंतर ओळखायचं आहे, पण ते तुम्हाला ॲक्ट करून दाखवायचं आहे. त्याच्याबद्दल काही हिंट किंवा बोलायचं नाही. सो आता हे 5 मी पहिले तुझ्याकडे देते, एक एकच ओपन करशील. मी नाही बघू शकत ना. तू नाही बघू शकत, तुला कॅमेराला दाखवायचंय. आणि अरे तू बघू शकतो. अच्छा, मी बघू शकतो. हां, मला दाखव. ओ अरे, तुला सगळ्यात आवडणारी. अंशुमन, अजिबात बोलायचं नाहीये. हा, तुला जे काय ते ऍक्ट करून दाखवायचंय. ओके. पण तू आता बोलल्यामुळे मला कळलंय. बरं ठीक आहे, आता तो खाली गेलास तरी चालेल, एकदा कॅमेराला दाखवून. हा, दे माझ्याकडे. म्हैसूर पाक. किती ना, म्हणजे पहिलीच हिंट झाली. सॉरी. ठीक आहे, नेक्स्ट अपूर्वा. हां, मला दाखव. अच्छा, माहिती आहे अंशुमन? हो. मी तर मला थोडंसं दिसतंय त्या म्हणून मी त्या कागदाकडे नाही म्हणून तू बघू नकोस. लाईटमुळे ते दिसण्याची शक्यता. दात पांढरी डिश आहे. दात काय, दात दुखतात त्याने. मिश्री. अगं स्वीट डिश आहे अपूर्वा. 4 शब्द, 5 शब्द. 5 प पासून काही आहे. पेढा. दात काय दाखवतोस तू मला? दाताचं काय? 1 2 3 4 5 6 7. पेढा, बर्फी. पेठा, बरोबर बोललीस तू. ते हे काय होतं? दाताचं काय त्याच्यात? मग मी 1 2 3 4 5 मी त्या प वर येत होतो. पण दाताचं काय होतं? जाऊ दे, बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट. ओ
जिलेबी, नाही नाही फेणी, नाही नाही. पाडवा असल्यामुळे सगळे गोडाचे पदार्थ तेवढी हिंट मी तुम्हाला देते. रबडी जिलेबी. असं ते जिलबीच तर टाकतात. ते हे जाळी जाळीवालं का? हे पिण्याचं आहे. बासुंदी, खीर, खिरीचं, शेवयांची खीर. नाही नाही खीर नाही, शेवया, गोड शेवया नाही. त्याला स्पेसिफिक कोकणातल्या पदार्थाचं मी तुला हिंट देते आता. कोकणी पदार्थ येतो आणि खूप फेमस आहे कोकणमधला. मला जरा माहित आहे. मला पण तुझ्या त्याच शब्दाशी सिमिलर आहे कोकणातला. तसाच आहे. काय शब्द मलाच माहित नाही. मलाच नाही. शिरवळ. शिरवळ. अच्छा, सॉरी, मला हे माहितच नव्हतं. सो सॉरी. हरकत नाही. नेक्स्ट. तू बघू नकोस हं, नाही, मी अपूर्वा. नाही. अपूर्वा इथे. हा. मोदक, लाडू, गुलाबजाम, रसंगुरी, काय? रसगुल्ले. हां, परफेक्ट. नेक्स्ट, लास्ट. माहिती आहे अंशुमन ह्याचं नाव? मला माहिती आहे. ओके. यार तू खूप छान सांगतो. चौकोन असतं ते, डब्यात येतं. सगळे डब्यात येतात हा अंशुमन. थांब. 2 शब्द आहेत, 2 अक्षर आहेत, 2 शब्द आहेत, 2 अक्षर. पेढा, बर्फी, बर्फी. त्याचं स्पेशल नाव आहे त्या पदार्थाला. मिल्क केक. नाही. म काय म्हणतोस? दुसरा अक्षर, तिसरं अक्षर सेम आहेत. पहिलं मालपुआ. नाही. काही पण बोलते आता. अंशुमन जरा पण ते म वर्ण नाहीये. म वर्ण नाही, तुला माहितीच नाही. मग ते म वर्ण नाहीये. अहो ओ सॉरी अहो मी परत सांगतो सॉरी. ओके. 4 अक्षर आहेत. तुम्ही काय आहोत? ऍक्टर, कलाकार, कलाकंद. परफेक्ट. आता अपूर्वा बघू नकोस हं? पण मी बघू शकते, तो नाही बघू त्याला शकत. देते. आम सो सॉरी. ओके. आईचा भाऊ. ऑल द बेस्ट. पहिलंच कठीण आहे. बघितलं? अरे पण मला आली मला सुचलं. सॉरी गाईस, तुम्ही काम हे करताय. वेगळं दिसतंय आता तुला. एक second. अंशुमन, हे तू बघितलायस तो लास्ट येणार आहे कारण आता त्याने पलटलाय. ओके, पहिले कॅमेराला दाखवशील अंशुमन. डन. ओके, आता तू बघून सांगू शकतेस. 4 अक्षर थापतात. बर्फी. गोवन आहे का ते? ब वर्ण सुरू होतं. नाही. तू बायको. काय तुला आवडतं? मग थापतात तुला आवडतं. मग 4 अक्षर म वर्ण. मालपुआ. हो ना. परफेक्ट. मी म्हणणार होते मी काय. तू मालपुआ आहेस. अरे नाही. आपण ते नाही बोलू शकत इंटरव्ह्यू. अरे यार. ओके, Very good. नेक्स्ट. Ready? मला दाखव. तुलाच अरे दाखवणार बापरे. आहे. नाक मुरडायची. गप्प बस, आता सांगते. हा मुरड. नाही. 2 अक्षर. 1 2. पहिलं अक्षर बर्फी. 1 11. फोकस कर यार अंशुमन तू. 2 अक्षर आहेत. नाही. मग 2 शब्द आहेत. हा पहिला शब्द हा 1.
कसं दिसतं सांग. स्ट्रिप्स आहेत, मोठं आहे. कशाबरोबर खातात? आपलं असा हलव्याच्या दुकानात मिळतं का? हा हा ओके. कसं दोन सांगतात शब्द हे? आहेत. हा हे आधीच ओळखलं पण मी काय excited होते. दोन शब्द आहेत. अंगूर मलाई, रसमलाई, रबडी, जिलबी, बासुंदी. मी तुला एक हिंट देऊ. हा जो पहिला वर्ड आहे ना हा तोच वर्ड पुन्हा रिपीट आहे. ते सांगतो पहिला शब्द आणि दुसरा शब्द सेम आहे असं असं करत होते तर बालुशाही दोन शब्द आहेत. पहिला शब्द कशावर नाही? अंशुमन पैंजण प छुम छमछम नाही काय चॉमचॉम चॉमचॉम चॉमचॉम. गुड. कारण मी सांगते मी जेव्हा पैंजण घ्यायला आम्ही लग्नासाठी गेलो होतो तर मी त्यांना सांगितलं की मला छुम छुम करणारे हवेत पैंजण म्हणून त्याच्यामुळे त्याला त्याला ते- लगेच ओळखलं. चॉमचॉम. नाहीच नो. Very good. हा चल चल नाही आता मला चमचम पण चमचम म्हणतात ना. चमचम. बट गुड जॉब. आता अंशुमन हे माहितीये तुला का मी हो, तुला माहितीये, पण हे कसं? म्हणजे नाव माहितीये का? हो हो हा. माहितीये मला पण हे कसं सांगायचं. गुड जॉब. मी दोन्ही ओळखली. हो पण आता हे तिसरं जरा मला कसं सांगावं सुचत नाही. अरे मी किती शब्द आहेत? एक पहिलं अक्षर. हम्म, मी अंशुमान हम्म. अनारसे चौकोन माला वरमाला मंगळसूत्र सिंदूर मंगळसूत्र वरमाला नवरा बायको काय लग्न विधी अविधी पहिलं अक्षर कशाने सुरू होतं? अ वर्ण. नाही मग कसं सांगू मी. पहिलं अक्षर कशावर सुरू होतं? पाय चप्पल च च हा पुढे रडणार र अश्रू चर चर पुढचं चरखा चरखा आहे काय? स्वीट नाही चकली तू बरोबर ओळखलेस चकली. दोन अक्षर. दोन अक्षर बरोबर आहे. लास्ट अक्षर त्याला एक अंदाज दे म्हणजे त्याला कळेल. कपाळ टपली चरली चरट चरट युअर देअर. चरट चरटा काय काय तो चरट तिथे काय? पोहोचलाय. अगदी सिमिलर आहे. अगदी जवळ पोहोचलायस. हा, म्हणत म्हणत राहा शब्द. चरट 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 नाही पण मग त्याच्यामध्ये काहीतरी आकार उकार अलंकार येतील ना अंशुमान. चिरोटे परफेक्ट. शी कसं सांगायचं चिरोटे? शी कशी तू सांग चिरोटे कसं सांगणार? अरे यार तू असं तर साखर मुला म्हणालीस तुला ती ते लग्न पिठी म्हणजे साखर. ते चिसव का पत्रिकेत लिहिलेलं असतं ना, ची चिरंजीव. वरनं सांगत होती ती. ओके. ओळखलंस ना? मी तुला चिरोटे करून दाखवतो नंतर खाऊ पण घालतो. मला माहिती आहेत का चिरोटे मला आवडतात ते कठे. दोन अक्षर दोन शब्द पहिला शब्द त्याला हे माहित नसणार आहे. असणार मला असं वाटतं त्याला माहित असेल. गदा गदा हलवलंस गदा गदा हा गदा 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 हलवलंस हलवलं हल हल वाई वाई काजू कंदर थांब ना, अंशुमान. कशाशी खातात हे सांग. कशाची खातं ते पोळी भाजी थोडी आहे ना गेम. Sweet dish आहे. अरे हो पण आता बासुंदी पोळी बरोबर पण खातात. नाही नाही असलं काही नाही असलं कशाची खात बीत नाही. अच्छा नुसतं गुलाबजाम नाही. मग आता तू एक शब्द बोललायस. गदा गदा हलवाई हल वाई तीन शब्द चार शब्द आहेत. ई ई नाहीये. हलवा गाजराचा हलवा हलवा पहिला शब्द कसं सांगतात? कसा म्हणजे आता असं सांगितलं अरे कसं सांग? बेबी थांब मला तो सुचत नाही कसं सांगतात पहिला शब्द. हलवा कशाचा तरी हलवा आहे तो. हा हा दुसरा शब्द आहे, एवढं सांगते प्लीज. हा ठीक आहे. हा दुसरा शब्द. आता पहिला तू बायको अपूर्वा तू तू अरे तू बाकीच्या गोष्टी बोल ना त्याच्यासाठी. मी अंशुमान मी एक अक्षर. म
म तोडू मा म म्हणजे म तोडलं हा म तू बरोबर बोलतोस आणि मग तू स्किप करतोस. म मा महा हलवा नाही थांब आता हे बोललास. हा दीपाली ती साडी ती म्हात्रे पत्रकार नाही. म मोती आ नाही होणार आहे माझ्या. माई हा! माई माईन हलवा माई माई तू माहिती तुला अंदाज घेत एक माहिती असेल तुला. आता 2 शब्द तर तू परफेक्ट नाही ओळख. हा त्याला मी तुला सांग नाही माहिती नसणार माहित त्याला हे. माई बरं नाही ओळखत आहे तर माही माई माहीम हलवा. माहीम हलवा हा तर हे मला बघू तू फोटो बघू शकतोस. नाही नाही नव्हता माहिती. ओळखत पण पण ही बर्फी म्हणू शकतो आपण. नाही नाही नाही, नाही हा अजिबात माहीमचा नाही. हलवा. सॉरी हा मला माहीम हलवा. तू ऍक्च्युली मुंबईचं हे केलं असतंस तर मी कसं तुला करायचं व्यवस्थित सांगितलं मुंबईचं? असतं की आता आपण कुठे आहोत याच्या अलीकडचं स्टेशन पण मी तिला माही सांगितलं म्हटल्यानंतर मग तुला मन मी तिला माटुंगा माहीम असं पण सांगितलं सांगता. पण माटुंगा माहीम कसं सांगायचं हेच मला माहित नाही. मग मला रामेश्वर Western बिमेश्वर Express असं वगैरे. ते बरं कसं ठीक आहे हरकत नाही. ठीक आहे नेक्स्ट आता मॅम. पण हलवा बरोबर ओळखले भाई ते गदा पण गदा हलवल्यामुळे हा चल. नाचतेस तू नाचणे मग हे काय कुठलं गुलाबजाम. नाचणं आहे? हे कुठलं नाचणं आहे असं असं कुठल्या याच्यात नाचलेत अंशुमान? याला कुठला नाच म्हणतात? याला कुठला नाच म्हणतात तू करतेस तो नाच एकदा मला असं वाटलेलं हे सगळ्यात सोपं आहे आणि अंशुमान सगळ्यात आधी हे ओळखे. तू असा शब्द वगैरे सांग ना ते जरा बरं सांग मला असं वाटतं हा त्याला एक ते शब्द आहे. फोड केल्यानंतर कळेल. एक शब्द आहे हा. पहिलं अक्षर दिलं घे घेवडा घेवर केवढा स्वीट डिश अंशुमन. घेवर करेक्ट. पण हे असं राजस्थान घुमर अरे यार तसं नाही करत घुमर घुमरचं घेवर असं कुठेतरी जुळेल असं मला वाटतं. कोणी बेस्ट केलंय असं म्हणू शकतो. कुणी कोणी बेस्ट केलंय अरे असं म्हणू शकतो. ऑलराऊंडर कोण मी की तू? मी ऑफकोर्स हा नाही अंशुमानने चांगलं सांगितलं पण मी पण म्हणजे इतकं वाईट नाही सपशेल नाही पडले मी. 4 ओळखलेस तू. 4 ओळखले हा. सो एक गेम सेगमेंट आपलं झालेलं आहे पदार्थांची ओळख. कारण पाडवा आहे सो गोड पदार्थ खास करून दिलेले ओळखायला बऱ्यापैकी दोघांनीही ओळखले आहेत. पण जास्त चांगलं आणि छान उत्तम प्रकारे अंशुमनने केलं ॲक्ट. त्याच्यामुळे अपूर्वाने खूप छान प्रकारे ओळखलं असं म्हणू शकतो. सो हा पॉईंट अंशुमनकडे जातोय. थँक्स तुला सोप्या डिशेस आल्या होत्या. कसल्या सोप्या माहीम हलवा हे कठीण आहे. मला आल्या होत्या ओके नेक्स्ट आपण आता वळणार आहोत लोच्या या सेगमेंटकडे. त्यासाठी खरं तर आपल्याला आधी विचारायचं आहे की तुमच्या लग्नाच्या दरम्यान किंवा अफेअरच्या दरम्यान लोचा मुवमेंट काही झाली होती का? मी आपलं हिला म्हणजे आम्ही लग्न आणि असं सगळं सुरू होतं. सो हिचा मला फोन आला की अरे हे राहिले ते राहिले हिच्याकडे जायचंय तिच्याकडे जायचंय हिच्याकडनं हे घ्यायचंय तिच्याकडनं ते घ्यायचंय. मग मला असं झालं की आता हे तर खूप डायरीत लिहितेस का काय वगैरे वगैरे. तर मग जनरल मी तिला म्हटलं की अगं पण तुला हे कळलंय का की 2026 मध्ये म्हणजे 52 आठवडे. तर ती म्हणाली चल रे काही मला सांगायचं होतं तिला की खूप वेळ आहे आणि 52 आठवडेत ग मग आपल्याला काय म्हणजे करू की आपण. ती म्हणे नाही रे म्हटलं मोज बरं. असं करून ती इंजिनियर ती 52 आठवडे मोजायला लागली. आणि जेव्हा तिला कळलं की हा आपली खेचतोय मला खूप वाईट वाटलं की यार मी हिची खेचतोय आणि मला खूप मजा आली की वाईट वाटलं आणि मजा पण आली. हा म्हणजे ते असं तू असं केलंच असं तिने केलं. मग मला खूप मजा आली की ऑफकोर्स मी हे केलं गुड. मग त्याच्यानंतर एक साधारणतः पुढचा काही काळ ती इतकी ऑफ आणि अपसेट झाली की इथे माझं काय चाललंय इथे मी काय करते तुला नाही ब्लाऊज घ्यावे लागत किंवा तुला ह्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं तुला हे नाही करायला तुला नाही बॅगा भराव्या लागत आहेत सासरी जायला वगैरे. सो हाऊ कॅन यू नॉट अंडरस्टँड दिस. सो त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी इतका बावट आहे की मला हे कळतच नाही काय झालंय. सो माझा एक छोटा सोपा प्रँक मला करायचा होता.
तो माझ्यावर उलटला आणि तो जो दिवस होता तो फारच म्हणजे काय म्हणू आपण म्हणजे रात्रभर असं झालं की आता मी तुला मनवतो तू मन पण ती काही एका अर्थाने म्हणली नाही. मग पण दुसऱ्या हे दिवशी बऱ्याच मुली रिलेट करतील. मुली जितकं प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्ड असतात, मुलांच्या 100 गोष्टी सुरू असतात, पण आपणच आपल्याला असतं की यार हे पण करायचं ते पण करायचं, अरे बाबा तुझे पण कपडे करायचे, तू पण जरा लक्ष घाल वगैरे, असं मुलीच खूप करत असतात. आणि हे आपले निवांत क्रिकेट मॅचचे स्कोर वगैरे बघतात, हायलाइट्स बघतात वगैरे. हा म्हणजे क्रिकेट मॅच पण महत्वाची आहेच म्हणजे असं काय. हो रे. क्रिकेट मॅच की अपूर्वा? ऑफकोर्स अपूर्वा. तर हे आता अपूर्वा समोर आहे म्हणून तू अपूर्वा उत्तर दिलंस ना? मी तिला वानखेडेवर दाखवायचंच आहे माझ्या डोक्यात की तिने कधीच म्हणजे स्टेडियम मध्ये मॅच नाही बघितली. सो मी जेव्हा केव्हा वानखेडेवर किंवा पुण्यात मॅच असेल तेव्हा मी तिला जाऊन छान तिकीट काढून दाखवणार. ओके. पण प्रपोज वगैरे करताना किंवा प्रपोजलच्या टायमिंगला असे काही लोचा मुवमेंट नाही झाली? प्रपोज म्हणजे काय, त्याचं लग्नाची तारीखच काढली डायरेक्ट घरच्यांनी. त्याच्यामुळे काय? काय झालंच नाही म्हणजे असं काही. म्हणजे आता मला पटकन आठवणारी मोमेंट ही होती की मला करायचं काहीतरी वेगळं होतं आणि मला म्हणायचं होतं की बघ देखा मेरा सेन्स ऑफ ह्युमर, असं मला करायचं होतं, पण ते कम्प्लिटली उलटलं. त्यामुळे बरं, आता ही जरी लोचा मुवमेंट तुमच्या आयुष्यात असली तरी आत्ता एका छोट्याशा गोष्टीमुळे तुमची लोचा मुवमेंट होऊ शकते असं मला वाटतं. की जेणेकरून आत्ता तो लोचा होतोय का, तर हे तुम्ही एकमेकांना किती ओळखताय ह्याच्यावरनं कदाचित तो लोचा होऊ शकतो. सो ते टेस्ट करूया आपण. आता मी तुम्हाला स्लेट देणार आहे आणि एकमेकांविषयीचे काही प्रश्न विचारणार आहे. आता आमच्या आयुष्याची परीक्षा सुरू झाली, तू त्यात कुठली अजून एक परीक्षा देतेस? शेवटची परीक्षा माझ्याकडनं. सो माझा पहिला प्रश्न आहे, पहिली भेट झाली ते ठिकाण लिहायचं आहे तुम्ही दोघांनी. प्रॉपर ठिकाण लिहायचं. आणि यार मला नाही आठवत, मला एक शब्द आठवतोय तो फक्त. अजिबात हिंट द्यायची नाही एकमेकांना. एक रफ आयडिया लिहू. मला तुझं दिसतोय, मला बघायचा नाहीये. माझं झालंय उत्तर लिहून. अंशुमन बघू थांब नकोस. नाही बघितलं. खूप नको लिहूस, आता एकच नाव लिहायचंय. परफेक्ट आहे. बुक कॅफे FC रोड. त्या कॅफेचं नाव नाही आठवलं. इट वॉज अ बुक कॅफे, पण एक्झॅक्ट नाव आठवलं नाही. ओके. तिथे पहिल्यांदा तुम्ही भेटला होतात. म्हणजे ऑनलाईन तुमचं डिसाईड झाल्यानंतर तुम्ही तुमची पहिली भेट त्या ठिकाणी. तिथे प्रोफाईल बघितली, तिचा नंबर शोधला आणि तिला म्हटलं आपण भेटूयात का, कुठे म्हटल्यावर ती म्हणाली मला FC रोड आवडतं. मग मी FC रोडवर गुड कॅफेज असं शोधलं. त्याच्यात ते कॅफे दिसलं जे बुक कॅफे, तिथे हाकलणार नाहीत, कॉफी झाली की चला चला निघा, म्हणून ते. सेकंड क्वेश्चन, लग्नातली दोघांची कॉमन फेवरेट मुवमेंट तुम्हाला लिहायची. तू जरा आडून लिहिलंस अपूर्वा तर बरं होईल असं मला वाटतं. बघू नको. बघितलं नाही बघितलं. तुझं दाखव तोपर्यंत कॅमेऱ्याला उत्तर काय. ओके. अपूर्वा खूप लिहिते यार. निबंध लिहिते. ग बस तू. का आधी किती वेळ लिहिलं? हार घातलं. अपूर्वाचं उत्तर आहे हार घातल्यानंतर झालं लग्न आपलं, असं इन ब्रॅकेट लिहिलंय. आणि अंशुमनचं उत्तर आहे साखरपुडा. त्याच्यामुळे हे उत्तर चुकलेलं आहे. इथे लोचा मुवमेंट झालेली आहे. त्याची ती फेवरेट नाही, मी सांगितलं कॉमन फेवरेट गोष्ट. नाही माझं साखरपुड्यात आपण काय पळतच होतो, लाईट जातो. हे काय मुवमेंट? अगं कारण मी जेव्हा तुला अंगठी घातली तेव्हा जे आपले जे फोटो आले ते बघून आपल्या पण दोघांना आता फोटोजचा मुद्दा नाही, मुवमेंट वॉज की तू म्हणालास की झालं आपलं लग्न फायनल होण्यासाठी, ते छान होतं ना. बरं, ठीक आहे. एक लोचा मुवमेंट आपल्याला मिळाली. तिसरा प्रश्न आहे, अंशुमनने दिलेलं पहिलं वहिलं गिफ्ट. परफेक्ट आहे. पैंजण. खूप सुंदर. त्यावेळेस मला असं भेटल्यावर म्हणायचं की तू तुझ्या पायात पैंजण असलं पाहिजे ना. अपूर्वाने लग्नानंतर केलेला पहिला पदार्थ सासरी. थांब, मी पॉलिटिकली करेक्ट पण आहे आता. काहीतरी माती खाणार असायचं. हे काय मिसळ आणि ब्रॅकेट सहकार्य असं लिहिलंय. मी कांदा चिरला. चहा मग तेच ना, मिसळ करण्यात चहा कॉफी केली मी सगळ्यांसाठी.
सेकंड काही लोचा लक्ष नाही बायकोकडे. पण पहिला पदार्थ खाताना लक्ष होतं ना. काय अगं आमचा तो एक गोड पदार्थ कार्यक्रम झालाच नाही. पण लग्नानंतर असा स्वयंपाकघरात गेलीस आणि असा कुठला पदार्थ असा रॅन्डम आपल्याला सांगतात ना की आज जा काहीतरी बनवतो तू हा असं असं काही मला बनवलं अजून होतंस. जा सांगा. सुनबाई बनवा असं काही झालं असं काही नाही. माझ्या सासूबाईंना मिसळ करताना मदत केली, सो तो ते सगळ्यांना सांगतो की हो त्यांनी इन ब्रॅकेट सहकार्य हा, हा, हो. लिहिलंय. पॉलिटिकली करेक्ट. हा, पण मी चहा कॉफी घेतली सगळ्यांसाठी. ओके कूल. अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर अजिबात राहू शकत नाही. आमचा तुमचा पार्टनर म्हणजे तुम्ही ही अशी एक गोष्ट हिच्याबद्दलची ज्याच्याशिवाय ही अजिबात राहू शकत नाही आणि त्याच्याबद्दलची अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय तो अजिबात राहू शकत नाही. मला जे सुचलंय ते मी नाही लिहू शकत इथे. मी थोडासा त्याच्या स्टाईलमध्ये पॉलिटिकली करेक्ट असं काहीतरी येईल असं. करेक्ट लिहू मी. अंजुमन मी एक जेनेरिक आन्सर लिहिते. हा तू दाखवू शकतोस कॅमेऱ्याला तोपर्यंत. थांब मला एक मस्त नाही तू बघितलं नाहीस ना. नाही नाही पण मी छान उत्तर लिहिते आता. आता तो नाकारू पण शकत नाही या गोष्टीला ना अंशुमन. दोघांचं उत्तर बघा एकमेकांनी. ब्लॅक कॉफी. मी याच्याशिवाय राहू शकते पाहिजे, मी माझ्या फोनशिवाय नाही राहू शकत आणि तू माझ्याशिवाय राहू शकत नाही असं मी लिहिलं. हे अंशुमन आता तू खरं सांग कुठल्या गोष्टीशिवाय नाही राहू शकत. मी हा खूप गोष्टींशिवाय नाही राहू शकत मी, पण मला काय म्हणू आपण तुझ्याशिवाय नाही. एवढं तर ती जे तुझ्या चेहऱ्याकडे बघत होती तू पहिल्याच ह्याच्यात उत्तर देणं अपेक्षित होतं अपूर्वाला. पण असो कुठलाही बाग नेहमीच राहतो बायकोचा धाक. ओके नेक्स्ट अपूर्वाच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं लिहायची. अरे सोपं आहे. जास्त लिहू का? मी पण जास्त नाही लिहिते. 3च 3 म्हणजे ती प्रायोरिटी 3 असली पाहिजे. अगं अजून एका मैत्रिणीला वाईट वाटत. मैत्रीण लिहितोस की मित्र पण लिहितोस? मित्र पण लिहिली. हे अजिबात सांगायचं नाहीये. आहे सॉरी सांगितलं का मग अजून एक लिहू का? 3च अशी असली पाहिजे अंशुमन खूप नको लिहूस. बेस्ट. अगं माझे खूप कमी मित्र आणि सगळे बेस्ट फ्रेंड्स आहेत त्याच्यामुळे चल मी सगळ्यांना त्यांचा मान दिला. 1 2 3 4 5 6 नावं लिहिली आहेत 1 2 अंशुमन. 3 4 5 कळलं मला कुठली नावं लिहिली आहेत त्या. हा आता मला वाचू दे. अपूर्वाने लिहिलंय मिताली, निधी. मिताली त्याच्या ह्याच्यात आहे. निधी त्याच्या ह्याच्यात नाहीये. समृद्धी त्याच्या ह्याच्यात आहे. दिव्या आहे. आशय आहे. घोलू नाहीये आणि रॉय. ओके कुठली 6 नावं लिहिली आहेत ते? अरे शिट मी तेजूचं नाव विसरले. तेजू आय लव्ह यू. तू 6 कशी काय लिहिली? 1 2 3 निधीला ती मैत्रिणीपेक्षा जास्त मानते. आता तू कव्हर अप करू नकोस अंशुमन. Absolute. अपूर्वा आता तू उत्तर द्यायचं निधीला. ती अरे यार अरे यार ठीक आहे चालेल. it's okay. झालंय लोचा मोमेंट झाली आहे. सगळे समजून घेणारे मित्र आहेत आपले. माझ्या गेम मधनं लोचा मोमेंट होते याचा मला आनंद आहे. काय लिहिलं तू? आशय, मिताली, समृद्धी, दिव्या, रॉय आणि तेजू. बरं. अंशुमनच्या स्पीड डायल मध्ये असलेल्या 3 व्यक्ती. मी पण लिहायचंय ना. हो सोपं आहे का हे? सोपं आहे पण तुम्ही 3 नाही तुम्ही एक्स्ट्रा लिहिताय त्याच्यामुळे ते इझी होत आहे. नाही मी मी 4 फक्त लिहिते. 3च सांगितली. आई बाबा अपूर्वा, आई अपूर्वा बाबा नची. नची कोण आहे? नचिताचा लहान भाऊ. ओके तू काय लिहिलंस? आई बाबा अपूर्वा. ओके आता अपूर्वाने लिहायची आहे अंशुमनची नावडती डिश आणि तू लिहायची आहे तिची आवडती डिश. माझी आवडती डिश. मी असं लिहू का की जी माझी आवडती डिश आहे ती तिची आवडती तू डिश? खूप पॉलिटिकली करेक्ट करतोस हे अजिबात नाही करायचंय. विच इज द डिश विच आय ईट इन एव्हरी अजिबात मूड. अपूर्वा नो. हा ठीक आहे सॉरी. माझं झालंय बरं का. तर तू कॅमेराला दाखवू शकतेस तू त्याची काय नावडती डिश लिहिली. कारलं. ओके अजिबात आता हे फेवरेट डिश तर खूप इझी उलट नावडती. अगं आम्ही खूप काय काय खूप आवडतं मला पण एक गोष्ट आहे जी जगजाहीर आहे जी सगळ्यांना माहिती आहे. हिंट इथे फक्त हिंट चाललेत. नवीन नवरा का मला चांगला आहे. नवीन नवऱ्या गुलाबजाम. नाही चुकलं. नूडल्स. अंशुमन पण मला गुलाबजाम प्रचंड म्हणजे माझ्या सासूबाईंनी सांगितलं की लग्नात गुलाबजाम ठेवायचे तर असं इतके मला गुलाबजाम आवडतात. सो ठीक आहे यू गेट इट. म्हणजे माझी सगळ्यात आवडती स्वीट डिश इज गुलाबजाम.
केलंय, कव्हर करते ती, काही हरकत नाहीये. आणि तू जर तिने उत्तर लिहिलेलं कारलं, ते बरोबर आहे करेक्ट. का ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही आहे? कारलं इज समथिंग. खूपच गुणीबाळ आहे तो, पण त्याला कारलं नाही आवडत. ओके, नेक्स्ट आता 2च राहिलेत. अंशुमनचा पहिला प्रोजेक्ट आणि अपूर्वाचा पहिला टेलिव्हिजन अपीअरन्स. हे जगाला माहिती आहे, आणि यात जर मी चुकले तर मी माती खाल्ली. परफेक्ट आहे. बरोबर आहे त्याचं. नाही, मी टेक्निकली मला वाटलंच वाटलंच होतं. मला वाटलं. त्याच्या आधी मी एका सिनेमात काम केलं होतं. त्या सिनेमाचं नाव आहे जगत जननी श्री महालक्ष्मी. व्हेरी गुड. हे मला अजिबातच माहित नव्हतं, पण ठीक आहे. म्हणजे एक मी पण तसा पॉलिटिकली करेक्ट Introducing खेळतोच film. होतो, पण ती फुलराणी इज माय फर्स्ट तुझं टेलिव्हिजन पहिलं. appearance. ओके, लास्ट आहे. अपूर्वाचा फेवरेट हिरो तुला लिहायचा आहे आणि तुला लिहायचंय अंशुमनची फेवरेट हिरोईन. मला नाही माहित त्याची फेवरेट हिरो. त्याला माझा फेवरेट हिरो माहिती आहे. मला कळलं ए नाही अपूर्वा, तू आता खाडाखोड नाही करायची अजिबात. तुला येईल म्हणून हे उत्तर लिहिलं मी. तू तू स्वतः मगाशी हे केलंस म्हणून मी तू केलं. स्वतःच नाव लिहिलं. मला कळलं यार, आहे तो माझा सगळ्यात आवडीचा. नाही, आता मला खरं सांग की अँड्रू स्कॉट तो मला वाटलं की त्याला हे उत्तर येईल म्हणून. मला ऑफकोर्स मला हे उत्तर आलं, पण मी इन्स्टंट लिहिलं की नाही मी, कारण तू एक मी लिहिलंस, मग म्हटलं मी काही मोमेंट सोडू. नटीली. आता नाही. आता तुझी आवडती हिरोईन सांग चल. माझ्या खूप हिरोईन्स मला भयंकर आवडतात, पण गेला काही काळ मला जी भयंकरच काय म्हणू आपण आवडती आहे, त्या 2 नट्या आहेत. एक आहे कीर्ती सुरेश, ती खूपच भारी काम करते आहे. आणि मला समांथा खूप आवडते, समांथा रुथ प्रभू. ती मस्त काम करते, मला ती फार आवडते. आय वुडंट हॅव गेस्ड दिस. हा, पण हे कधी डिस्कशन झालं होतं या बाबतीतलं? त्याला तो साऊथ सिनेमा जास्त. खूप जास्त बघ. त्याला त्या भाषा येतात, बोलता येतात. त्याला तमिळ बोलता येतं फ्लुएंटली, मल्याळम बोलता येतं. वाव. सो त्यामुळे, आणि माझा त्यातला अभ्यास जरा एनिवे कच्चाच असल्यामुळे आणि अजून एक कोणीतरी होती ना ती लहान, अनस्वरा राजा. हा, हे मला नावच आठवलं नसतं. बट तुझा हिरो म्हणजे खरं तर जसं त्याने माझा खरा हिरो तर अंशुमानच आहे. तिला अँड्रू स्कॉट खूप आवडतो. आम्ही त्याचं एक नाटकही एकत्र बघितलं होतं. सो ओके, पण तो तिला म्हणजे अभिनेता म्हणून पण आवडतो, पण पण त्यापेक्षा जास्त तो तिला काय बोलू आपण, म्हणजे आम्ही असं अदरवाईज चर्चा केली होती की तू मला सांग की तुला असं काय वाटतं की पुरुष कसा दिसावा, देखणा पुरुष कसा असतो, तर त्यावर ती म्हणाली अँड्रू स्कॉट सारखा. ओके. त्याच्यामुळे तुझ्या ते परफेक्ट लक्षात राहिलं. हा. हिची अशी अनोईंग सवय काय आहे तुझ्यासाठी? हिची अनोईंग सवय, ती गाडी चालवताना तिला एक समाजाला शिक्षण द्यायचं असतं आणि समुपदेशन करायचं असतं. ओके, तर ती खूप मला कळलं तुला काय म्हणायचं. खूप पटकन चिडते ती. आणि तू अशी का गाडी चालवतोस असं, ते आता गाडीवाल्याला कसं कळणार की आपण असं का गाडी चालवतो. सो ही तिची एक अनोईंग सवय आहे. ओके. आणि त्याची कुठली सवय तुला खटकते? फोन नाही उचलत पटकन, अजिबात तुझाही नाही? नाही, अजिबातच नाही. आम्ही दोघांचे फोन नेहमी सायलेंटवर असतात, ऑलवेज. पण त्याचा फोन इकडे आला तर मी उचलते लगेच, आणि मी लवकर रिप्लाय पण देते, पण तो नाही देत लवकर रिप्लाय मला. ओके, बरं. या सवयी आता अर्थात लग्नानंतर काही गोष्टी, काही प्रायोरिटी कराव्या लागतात. सो हे बदल कदाचित तुम्ही कराल तुमच्या आयुष्यात. अंशुमन होकारार्थी मान हलवतोय, करेल कितपत आय डोंट. आज्ञार्थी मान हलवतोय. बापरे, अंशुमनशी डील करायचं म्हणजे तुम्ही तो शब्दात बरोबर पकडतो. त्याला शब्द कसे फिरवायचे ते खूप चांगलं माहिती आहे अंशुमन. पण छान वाटलं तुमच्याशी भेटून, आणि आय होप आता हा सुखाचा संसार आहे तुमचा, हा असा छान चालू राहू दे. आणि आता एंडकडे आपण वळतोय. सो नवीन लग्न झालेलं आहे, सणवाराचा दिवस आहे. सो उखाणा घेतल्याशिवाय तर तुम्हाला सोडू शकत नाही. सो अपूर्वा, उखाणा. माहेरी जोडले मायेचे मोती, माहेरी जोडले मायेचे मोती, अंशुमनशी लग्न करून जोडली मी नवीन नाती. वा वा, छान छान, मस्त. गुढीपाडव्याने होते नवीन वर्षाची सुरुवात. म्हटलंय बरं का. गुढीपाडव्याने होते नवीन वर्षाची सुरुवात. अपूर्वा, आता आपलं लग्न झालंच आहे, तर अशीच असू देत तुझी कायम साथ. वा 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 वा. घेऊयात हातात हात वगैरे असं काहीतरी असं मला वाटतं. तो नेहमी असे अनप्रेडिक्टेबल
यमक जुळवतो. पण खूप छान, खूप मस्त दोघांनी उखाणे घेतलेत आणि आता तुमचा पुढचा प्रवास छान सुखाचा होऊ दे. आणि आत्ता पुढचे प्रोजेक्ट्सही येतील, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दोघांनाही. आणि थँक्यू सो मच आम्हाला इतका वेळ दिलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार आहेत. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आणि तुमच्या टीमला सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू. थँक्यू.